महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात उद्या दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। महायुतीतील मंत्रिपदाची यादी दिल्लीत पोहोचली। आज यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार। देवेंद्र फडणवीसांनी तिन्ही पक्षांची यादी दिल्लीत पाठवल्याची माहिती। मलाईदार खात्यांसाठी महिनाभर मंत्रिमंडळाचा विस्तार नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या काळात एखादा स्फोट होऊ शकतो, राऊतांचा दावा। भावी मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः फोन करणार, सूत्रांची माहिती। 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार। केसरकर तानाजी सावंतांची मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू। काल 5 तास थांबूनही दोघांनाही शिंदेंनी भेट दिली नाही, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना आज देण्याची शक्यता। नागपुरात उद्या मंत्र्यांचा शपथविधी होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडे गृह आणि अर्थ खातं, एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि महसूल तर अजित पवारांकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम खातं असणार, सूत्रांची माहिती। महायुतीतील काही नेत्यांना मंत्रिमंडळाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारी मिळण्याची शक्यता। भाजपकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण तर शिंदे गटाकडून संजय राठोड आणि तानाजी सावंत, केसरकर यांना पक्ष संघटनेची जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू। विमानतळ ते फडणवीसांच्या निवासस्थानापर्यंत भव्य रॅली काढली जाणार। चौकांमध्ये मोठमोठे होर्डिंग्स आणि झेंडे लावलेत। राजा उत्सवात मग्न झालाय आणि रस्त्यावर खून पडत आहेत। महायुतीत तिघेच एकमेकांच्या फायली समोर आणतील, संजय राऊतांचा निशाणा। एकनाथ शिंदे उद्या दुपारी 1 वाजता नागपुरात दाखल होणार आहेत। विमानतळावर एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत होईल। शिंदेंच्या स्वागतासाठी लाडक्या बहिणी उपस्थित राहणार। महाराष्ट्रात हिटलरशाही चालू देणार नाही, परभणीच्या एसपींवर कारवाई व्हायला हवी। परभणी हिंसाचाराच्या घटनेवरून नाना पटोलेंची मागणी। मलाईदार खात्यांसाठी महायुती सध्या प्रयत्न सुरू। मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा महायुतीवर निशाणा। सरकार शेतकऱ्यांना कधी कर्जमुक्त करणार? विजय वडेट्टीवारांचा सवाल। देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीने जिंकल्यानंतर कुणाला जेलमध्ये टाकायचं हे ठरवलं होतं, मात्र मतदार सुज्ञ नसल्यानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा मवियावर निशाणा। दिल्लीतील शंभू बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीतून प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या।